आता आपण आर्सेनिक किटद्वारा आर्सेनिक परीक्षणाची विधी पाहणार आहोत। या किटमध्ये आपल्याला मॅन्युअल दिलेला आहे, कलर चार्ट आहे, एक बीकर दिलेला आहे, आर्सेनिक टेस्ट ट्यूब, आर्सेनिक रिएजेंट ए, आर्सेनिक रिएजेंट बी, आर्सेनिक रिएजेंट सी, आर्सेनिक टेस्ट स्ट्रिप, हे सर्व आपल्याला या किटमध्ये मिळेल। मेजरिंग सिलेंडर आणि यात आपल्याला 3 प्रकारचे चम्मच दिलेले आहेत। प्रयोग करताना सर्वात पहिले आपल्याला पाण्याचं सॅम्पल घ्यायचं आहे 10 ml मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्याने। आर्सेनिकची जी टेस्ट ट्यूब आहे ती त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आर्सेनिक ए छोटा चम्मच जो दिलेला आहे त्या सहाय्याने घ्यायचा आहे, पूर्ण चम्मच भरून। टेस्टिंग करताना सर्वात पहिले पाण्याचा नमुना घ्यायचा आहे 10 ml आर्सेनिक टेस्ट ट्यूबमध्ये। त्यामध्ये छोट्या चम्मचनी आर्सेनिक रिएजेंट ए टाकायचा आहे, पूर्ण चम्मच भरून। झाकण लावून त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। नंतर आर्सेनिक रिएजेंट बी टाकायचा आहे लाल चम्मचने। सपाट चम्मच टाकायचा आहे। आता सर्वप्रथम आपल्याला टेस्ट स्ट्रिप बॉटलमधनं एक टेस्ट स्ट्रिप व्यवस्थित काढून घ्यायची आहे। टेस्ट स्ट्रिपचा जो रिएक्टिव्ह भाग आहे पांढऱ्या रंगाचा, तो खालच्या दिशेने लावून कॅपचं वरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टेस्ट स्ट्रिप त्याला फिट करायची आहे। हे सगळं तयार करून ठेवायचं आहे। आणि आता पुन्हा टेस्ट ट्यूबमध्ये आर्सेनिक सी पांढरा मोठ्या चम्मचने टाकायचं आहे। पूर्ण चम्मच भरून टाकायचं आहे। सी रिएजंट टाकल्याबरोबर कॅप बंद करायची आहे आणि त्याला थोडं हलवायचं आहे। बॉटल व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्यायची आहे 10 मिनिटासाठी। या 10 मिनिटामध्ये मध्ये मध्ये याला 2 ते 3 वेळा हलवायचं आहे बॉटलला। 10 मिनिटानंतर टेस्ट ट्यूब आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कलर चार्ट सोबत मॅच करायची आहे। जर आर्सेनिक आपल्या वॉटर सॅम्पलमध्ये असेल तर पिवळा रंग येईल टेस्ट ट्यूबला, आणि जर नसेल तर ती पांढऱ्या रंगाचीच राहील। आता आपण पाहत आहात की या टेस्ट स्ट्रिपला कुठलाच रंग आलेला नाही आहे, म्हणजे या पाण्याच्या नमुन्यामध्ये आर्सेनिक नाही आहे, ॲब्सेंट आहे।